नमस्कार. उपोषणामुळे शरीरात काहीच उरलं नाही. दर 20 ते 22 दिवसांनी मला हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. हे शब्द आहेत मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रमुख नेते मनोज जरांगे पाटील यांचे. आणि या एका वाक्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडाली आहे. सततच्या आंदोलनानंतर आता त्यांच्या प्रकृतीची अवस्था नेमकी किती गंभीर आहे, ते पुन्हा उपोषणावर बसणार का आणि त्यांच्याकडून पुढे काय निर्णय येणार? पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात अत्यंत संवेदनशील बनलाय. राज्यभर सभा, मोर्चे, आंदोलनं आणि या सगळ्याचं नेतृत्व करत आहेत मनोज जरांगे पाटील. त्यांनी अनेकदा उपोषण केलं. काही उपोषणं अनेक दिवस चालली. त्या काळात त्यांची तब्येत बिघडल्याच्या बातम्या वारंवार समोर आल्या. आता मात्र त्यांनी स्वतःच प्रकृतीबाबत गंभीर खुलासा केलाय. माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट सांगितलं, उपोषणामुळे शरीरात काहीच उरलेलं नाही. ते पुढे म्हणाले, दर 20 ते 22 दिवसांनी हॉस्पिटलमध्ये जावं लागतं. ही केवळ साधी तक्रार नाही, तर दीर्घकाळाच्या उपोषणाचा शरीरावर झालेला परिणाम त्यांनी उघडपणे मान्य केलाय. त्यांच्या जवळच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार त्यांना अशक्तपणा जाणवतोय. वारंवार वैद्यकीय तपासण्या कराव्या लागत आहेत. मात्र अधिकृत वैद्यकीय बुलेटिन प्रसिद्ध झाल्याची स्पष्ट माहिती सध्या उपलब्ध नाही. अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही, तरीही एक गोष्ट त्यांनी ठामपणे सांगितली, आंदोलन मागे घेणार नाही. मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरू राहील असा त्यांचा निर्धार आहे. त्यामुळे समर्थकांमध्ये भावनिक वातावरण तयार झालंय. दरम्यान राज्य सरकारकडून त्यांच्या या वक्तव्यावर थेट प्रतिक्रिया आल्याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे. याआधी सरकारने सांगितलं होतं की कायदेशीर आणि घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. समितीमार्फत माहिती गोळा केली जात आहे असंही सांगण्यात आलं होतं. मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीबाबतची ही माहिती समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा वाढली आहे. काही जण म्हणत आहेत त्यांनी आरोग्याला प्राधान्य द्यावं, तर काही जण म्हणत आहेत आंदोलन अधिक तीव्र व्हायला हवं. जर त्यांच्या प्रकृतीत अधिक बिघाड झाला तर त्यांना तातडीने उपचार घ्यावे लागू शकतात. मात्र त्यांनी स्वतः आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका घेतली आहे. या प्रकरणातील प्रत्येक घडामोड आम्ही तुम्हाला वेळोवेळी देत राहू. त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. भेटूया पुढील मोठ्या अपडेट्ससह. धन्यवाद.